नमस्कार मित्रांनो, तुमचा ही VFD फॅन लाईट जाऊन आल्यानंतर बंद पडतो का? जर असं होत असेल तर हा व्हिडिओ नक्की बघा. हा VFD फॅनचा मीटर आहे. प्रत्येक वेळेस लाईट जाऊन आल्यानंतर या मीटरमध्ये एरर असा कोड येतो. तेव्हा फॅन लाईट सुरू दिसते पण फॅन चालत नाही. त्यावेळेस आपण हे रेड बटन स्टॉप रिसेटचे बटन दाबून फॅन डबल सुरू करतो. पण आता तसं करण्याची गरज नाही, कारण तो प्रॉब्लेम जनरेटरमुळे येतो. लाईट गेल्यानंतर जनरेटर 30 सेकंदात सुरू होतो, परंतु त्या VFDच्या मीटरला 1 मिनिटाच्या गॅपची गरज असते. मेन्सची लाईट कट झाली की DGवर लोड येतो आणि DG सुरू होतो. DG सुरू झाल्यानंतर या कंट्रोल पॅनलमध्ये बघा, कंट्रोल पॅनलमध्ये प्रत्येक फॅनसाठी वेगवेगळे रिले असतात, परंतु VFDला रिले नसून मध्ये एक टायमर असतो. तो टायमर आपल्याला सेट करायचा असतो. तो टायमर कंपनीकडून सेट करून येत नाही. तो टायमर आपल्या जनरेटरच्या आणि लाईटच्या गॅपनुसार आपल्याला सेट करावा लागतो. इथे बघा, इथे म्हणजे टाईम सेकंदमध्ये दिलेला आहे. इथे टाईम सेकंद 9:30 ते 10च्या दरम्यान करायचा, ज्यामुळे जनरेटर आणि कंट्रोल पॅनल यातील डिले टाईम 10 सेकंदाचा होतो. त्यामुळे फॅन आपोआप बंद होऊन सुरू होतो, तो एररमध्ये जात नाही. ही टाईमची सेटिंग केल्यानंतर तुम्हाला वारंवार लाईट गेल्यानंतर फॅन डबल सुरू बंद करावा लागणार नाही. फॅन आपोआप सुरू होईल, आपोआप बंद होईल. मटेरियल कोणत्याही कंपनीचे असो, हीच गोष्ट करायची आहे. व्हिडिओत दाखवलेले मटेरियल सुप्रीम कंपनीचे आहे.